नंतरचे बदललेले तंत्रज्ञान याबद्दल माहिती घेणार आहोत. या दशकात जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. उपग्रह संप्रेषण प्रणाली, मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींनी जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांती घडवून आणली, बदल घडवून आणला. क्रांतिकारी बदल जगामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आपण भारतातील प्रसार माध्यम पाहतो आणि ह्या प्रसार माध्यमामध्ये कसा बदल झाला आहे ते आपल्या प्रत्येकाच्याच लक्षात येते. म्हणून आपण 1990 मध्ये CNN ने भारतात प्रवेश केला. परदेशी चॅनल येईपर्यंत भारतात केवळ दूरदर्शन हे एकमेव दूरचित्रवाणीचे माध्यम होते. म्हणजे फक्त त्या ठिकाणी दूरदर्शन जे आपण म्हणतो आता तेवढंच फक्त भारतामध्ये होतं. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनची चॅनल्स बघू शकत होतो. एका दशकात भारतात अनेक सरकारी आणि खाजगी चॅनल्स सुरू झाले. उपग्रह संप्रेषण प्रणालीने भारतात कोणत्याही शहरात, गावात डिश अँटिनाच्या साहाय्याने कार्यक्रम बघता येऊ लागले. आता आपल्याला कुठेही अँटिना दिसत नाही. आता प्रत्येक ठिकाणी आपण आता डिश नेच आपण आता इतर चॅनल बघतो. आणि विशेष म्हणजे संप्रेषणाच्या इतर साधनांमध्ये देखील बराच बदल झालेला दिसून येतो. पूर्वी घरोघरी टेलिफोन नसायचे. तातडीच्या कामासाठी लोक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फोन करत होते. आपल्या घराबाहेर टेलिफोन करण्यासाठी ट्रंक कॉलची पद्धत होती. त्यानंतरच्या काळात सबस्क्राईब ट्रंक डायलिंग म्हणजे STDची पद्धत सुरू झाली. आता STDची पद्धत सुरू झाल्यानंतर आपल्याला माहीतच आहे की संध्याकाळी 9 नंतर अर्धा चार्जेस लागत होता. त्याच्यानंतर 11 नंतर 1/4. मग लोक जास्तीत जास्त रात्रीच्या वेळी फोन करत होते. सकाळी देखील कमी चार्ज लागत होता. त्याच्यामुळे लोक तीच वेळ निवडायचे ज्या वेळेत चार्ज हा कमी लागतो. माहितीच्या युगात आपल्याला अनेक प्रकारचा बदल झालेला दिसून येतो. तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती म्हणजे इंटरनेट. इंटरनेटची क्रांती एवढी महत्त्वाची आहे, आज देखील जरी कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला असला तरी देखील इंटरनेटच्या वाढीमध्ये घट झालेली आपल्याला दिसून येत नाही. उलट इंटरनेट युजरची संख्या वाढत चालली. तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती होते. कारण आता बरीच काही कामं आपल्याला इंटरनेटच्या माध्यमाने करावी लागणार आहेत. तेवढंच नाही तर आपण जगात कोणाशीही कुठेही संपर्क करायचा असेल तात्काळ संपर्क करण्याची सोय देखील निर्माण झाली. तात्काळ आपण इतरांशी बोलू शकतो, इतरांना बोलताना दिसू शकतो, लोकेशन कळू शकते. म्हणून इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप इत्यादींच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झाली. सोशल नेटवर्किंगचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. आता पूर्वीच्या काळात असलेले STD बूथ, ISD बूथ, PCO हे आता कालबाह्य होत चाललेत. आता मोबाईल क्रांती झाली आहे. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. मोबाईल फोन, इंटरनेट,
उपग्रहाद्वारे प्रक्षेपण हे कोणत्याही देशाच्या सीमांना बांधील नसते. यामुळे सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक, मग त्याचे स्वरूप हे NGO, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचे असेल किंवा गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांचे असेल, त्यांच्या वाढीस मदत होते. अशा सीमापार गटांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या कार्यावर मर्यादा आणणे हे राज्यांना अवघड जाते. तरी देखील इंटरनेटचा वापर मात्र चांगल्या कामासाठी मोठ्या प्रमाणात होतो. त्याचा वापर काही प्रमाणात वाईट कामासाठी देखील होऊ शकतो. मात्र चांगल्या कामासाठी त्याचा वापर जास्तीत जास्त होताना आपल्याला दिसून येतो. आपल्या मागण्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करणारी आंदोलने आपण पाहिली आहात. ती आंदोलने आपण शोधून ठेवायची. कोणकोणती आंदोलनं झाली ती आपण शोधायची आणि त्या आंदोलनाची नावं माझ्या व्हॉट्सअपच्या वैयक्तिक चॅनलवर आपण पाठवायचं आहे. आपण याच्यानंतर पाहणार आहोत की माहिती आहे का तुम्हाला. बऱ्याच गोष्टींची माहिती असेलच असं नाही. म्हणून इजिप्तमधील अरब स्प्रिंग या क्रांतीला फेसबुक क्रांती असे संबोधतात. अरब स्प्रिंग चळवळीचे स्वरूप काय होते आणि त्यांनी सोशल नेटवर्किंगचा कसा वापर केलाय ते देखील आपण शोधायचंय. आणि ते शोधल्यानंतर एका रजिस्टरमध्ये लिहून त्याची फोटोकॉपी तुम्ही व्हॉट्सअपच्या वैयक्तिक चॅनलला पाठवायचं. आता आपण सोशल नेटवर्किंगचा कसा वापर करतो आणि सोशल नेटवर्किंगचा वापर योग्य होतोय का ते देखील आपण शोधू शकतात. आपण उदाहरणासहित आपण त्याचा विचार करू शकतो आणि त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो. आता याच्यानंतरचा घटक घ्यायचा आहे आपल्याला सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. जागतिक पातळीवर प्रसार माध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे देखील शक्य आहे. त्याचबरोबर लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि सांस्कृतिक जीवनावर परिणाम झालेला देखील आपल्याला दिसून येतो. आज आपल्याला वैश्विक संस्कृतीचा उदय होताना देखील दिसतोय. विश्वात अनेक बदल होताना दिसत आहेत आणि त्याच्यानंतर ह्या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृती त्याचा जो उदय झालेला आहे त्याच्यानुसार पाश्चिमात्यांचा प्रभाव आपल्यावर मोठ्या प्रमाणात होतोय. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, अनेक मूल्ये पारंपरिक मूल्यापेक्षा महत्वाची वाटू लागलीत. इंटरनेटचा, मोबाईलचा वापर देखील आपण पाश्चात्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र ज्या गोष्टीचा अतिवापर होतो ती गोष्ट अतिशय घातक ठरू शकते. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीचा वापर करताना आपण मर्यादा पाळली पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा मर्यादित वापर म्हणजे शाश्वत आणि महत्त्वपूर्ण असा विकास होय.
मग आपल्याला जो विकास घडवून आणायचा आहे तो शाश्वत आणि महत्त्वाचा घडवून आणायचा आहे. म्हणून आपल्याला आजच्या काळामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीकडे लक्ष न देता आपल्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे आणि भारतीय संस्कृती जपायची. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीवर ज्या जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते लक्ष आपण आपल्या भारतात कमी केलं पाहिजे. आणि आधुनिक काळात लोकांच्या वैयक्तिक जीवनावर त्याचा जो प्रभाव आहे तो कमी झाला पाहिजे. उदाहरणार्थ खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बर्गर, पिझ्झा, वडापाव आणि इत्यादी किंवा अनेक फास्ट फूडचे प्रमाण देखील वाढताना दिसतंय. अनेक सणांमध्ये नाताळ असेल, दिवाळी असेल, या ठिकाणी जी आपण सणे साजरी करतो त्या सणांमध्ये देखील बदल झालेला आपल्याला दिसून येतोय. प्राचीन काळामध्ये ही सण वेगळ्या पद्धतीने साजरी व्हायची. मध्ययुगीन काळात त्यात बदल होत गेलेत आणि आजच्या आधुनिक काळात तर मोठ्या प्रमाणात बदल झाला. कारण पाश्चिमात्य प्रभाव आपल्या देशामध्ये देखील दिसून येतो. मदर डे असेल, फादर्स डे असेल, फ्रेंडशिप ह्या सारख्या नवीन कल्पना आता पुढे येत आहेत. तसेच वेस्टर्न पद्धतीचे कपडे घालण्याचा कल देखील वाढलेला आपल्याला दिसून येतो. जास्तीत जास्त लोकांची पसंती आता पाश्चिमात्य संस्कृतीवर गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणून आपल्याला त्यात बदल करायचा आहे. भारताची जी आधुनिक संस्कृती आहे जी पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा चांगली आहे ती आपण घ्यायची आहे आणि उलट आपल्या संस्कृतीचा आपल्याला प्रचार करायचा आहे. आपल्या संस्कृतीला आपल्याला जपायचं आहे. जगातील कोणत्याही इतर संस्कृतीपेक्षा भारताची संस्कृती अतिशय चांगली आहे आणि त्याचाच आपण वापर केला पाहिजे. समाजात वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि भौतिकतावाद हा जागतिक संस्कृतीचा एक भाग आहे आणि शहरीकरण, पारंपरिक कुटुंब पद्धतीत बदल झालेला दिसून येतो. मोठी कुटुंब छोटी होत चालली आहेत. एका कुटुंबाचे तुकडे 2-4 कुटुंबात होत आहेत. आजच्या काळामध्ये आपण प्रायव्हसी पाहिजे किंवा माझी खाजगी जागा, स्पेस अशा स्वरूपाचे उद्गार अनेक लोकांकडून निघालेले आपल्याला दिसून येते. पूर्वीच्या काळात कुटुंब पद्धती ही एकत्रित होती आणि एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये प्रत्येक मनुष्याला समाजात बंधने होती, घरात बंधने होती आणि त्या पद्धतीने ती व्यक्ती सामाजिकीकरणात माणुसकीच्या पद्धतीने वागत होता. मात्र आजच्या काळामध्ये मानवाच्या वागण्यात देखील बदल झालेला आपल्याला दिसून येतो. जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितले तर त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा 2 बाजू आहेत. आता आपण बघितलं जागतिकीकरणाची नकारात्मक बाजू जर आजची आपल्याला म्हणायची असेल तर ती बाजू म्हणजे कोरोनाचा प्रभाव. जागतिकीकरणामुळेच कोरोना वाढला असं देखील आपल्याला म्हणता येईल. कारण एका देशातून दुसऱ्या देशात जाणारी जी लोक होती, उदाहरणार्थ चीनहून येणारे जे इतर देशात लोक गेलेत, जे कोरोना पॉझिटिव्ह होते आणि त्यांनी इतर लोकांना देखील कोरोना पॉझिटिव्ह केले. इतर देशातून आणखी तिसऱ्या देशात लोक गेलेत. तिसऱ्या देशातली लोक भारतात आलेत आणि भारतात देखील कोरोनाचा प्रभाव वाढला. म्हणून देशांनी जागतिकीकरणाला बाजूला ठेवून काही प्रमाणात स्वतःच्या देशाचं म्हणजे संकुचित म्हणजे एक प्रकारे आपल्या देशाला जगापासून वेगळं करून ठेवलं.
अनेक दळणवळणाची साधने बंद केलीत, विमान प्रवास बंद केले गेलेत. म्हणजे एक प्रकारे जागतिकीकरणाला हळूहळू आळा बसत गेला. तरुणांसाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणे ही देखील सकारात्मक बाब आहे. आजच्या काळामध्ये चीनहून ज्या कंपन्या येत आहेत भारतात, त्या कंपन्यांमुळे आजच्या तरुण वर्गाला नवीन रोजगार उपलब्ध होणार आहे. म्हणून हे जे कोरोनाचं संकट आपल्यावर आलेलं आहे त्याला आपण बदलवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचा वापर न करता, त्याच्याकडे आकर्षित न होता आपण आपली संस्कृती देखील जपली पाहिजे. तेवढंच नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची देखील चांगली जाणीव निर्माण झाली पाहिजे. आपण अधिक सक्षम आणि कार्यक्षम पद्धतीने जगाला जोडलो गेलो आहोत त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. रोजगाराच्या नवीन संधी ज्या उपलब्ध होत आहेत त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करून घेतला पाहिजे. विशेष करून म्हणजे खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत. आजच्या काळामध्ये काही महिन्यासाठी आपल्याला म्हणायचं असेल की अनेकांचे रोजगार कमी झाले आहेत, कारण कोरोनाचा प्रभाव वाढलेला आहे. हा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मात्र रोजगाराच्या संधी वाढतील. त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशातील आधुनिक संस्कृतीला महत्त्व दिलं पाहिजे आणि जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक ज्या बाजू आहेत त्या देखील आपण काढून टाकल्या पाहिजेत. राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती आहे. त्याचबरोबर स्थानिक उद्योगधंदे, विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धामुळे नष्ट होतील असं देखील वाटतंय. पण जागतिकीकरणामुळे तसं होत नाही, कारण शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाही असं आपल्याला वाटतंय. तरी देखील आपण त्यांच्यापेक्षा जागतिकीकरणात देखील आपण लोकलला फोकल केलं पाहिजे. जास्तीत जास्त आपल्या वस्तू आपण वापरल्या पाहिजेत. जरी जागतिकीकरणाचा प्रभाव देशात पडत असला तरी देखील इतर देशांची वस्तू जरी स्वस्त असतील तरी आपण आपल्या देशाचा विचार केला पाहिजे, स्वदेशीचा वापर केला पाहिजे आणि जरी थोड्या महाग पडल्यात तरी देखील लोकल वस्तू आपण वापरल्या पाहिजे. लोकल कंपन्या मोठ्या करायच्या. लोकल कंपन्या मोठ्या झाल्यानंतर लोकल ठिकाणीच, स्थानिक ठिकाणीच लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्यामुळे जर लोकांना रोजगार मिळत असेल, अनेक लोक जर पोट भरत असतील, चांगले उद्योगधंदे चालवत असतील तर आपण त्या गोष्टी अत्यंत कटाक्षाने पाळल्या पाहिजेत आणि स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे. स्थानिक वस्तू वापरल्या पाहिजेत. खरे पाहिले तर भारताची सर्वात महत्त्वाची समस्या ही मनोवृत्ती आणि मानसिकतेची आहे. भारताने परकीय भांडवल आणि व्यापार हा साम्राज्यवादाच्या इतिहासाशी जोडलेला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतात इतर देशाच्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करण्याचा जोर वाढला आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता आणि स्वावलंबन आहे. भारतात साम्राज्यवादाविरोधी विचार प्रणालीच्या आधारे उदारीकरणाच्या संकल्पनेला विरोध केला जातो. पण तसं होता कामा नये, तसं होऊ नये. कारण भारतातील साम्यवादी आणि भांडवलशाही मानणारे उदारमतवादांचा विरोध करतात. साम्यवादी विचारांचा विरोध हा
विचार प्रणालीच्या आधारावर असतो. तर गेली अनेक वर्ष पारंपरिक पातळीवर संरक्षण मिळालेले भांडवलशाह आता हे संरक्षण जाईल का काय, त्यासाठी विरोध करतायत. शेवटी आपल्या मूलभूत मूल्याचे संरक्षण करणे ही एक काळाची गरज आहे. कल्याणकारी लोकांचा सांभाळ करणे हे राज्याचं कार्य आहे. आज राज्य हे लोक कल्याणकारी झाले. भारत हे लोक कल्याणकारी राज्य आहे. आणि आजच्या काळातील जे काही आपल्याला स्थानिक मालाचा वापर वाढवायचा आहे ती काळाची गरज आहे. आजही जागतिकीकरणाच्या युगात राज्याचे महत्त्व कमी झालेलं नाही. राज्याचं कार्य खूप महत्त्वाचं ठरलंय आणि राज्य एक महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसते. म्हणून आजच्या काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की स्थानिक लोकल ज्या छोट्या छोट्या कंपन्या असतील त्या कंपनींच्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत आणि त्या कंपन्यांनी देखील आपली उत्पादनं क्वालिटीची केली पाहिजेत. आपल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवली पाहिजे. हे सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आणि आपण जे काही ऐकतोय विद्यार्थी मित्र हो, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः आचरणात आणल्या पाहिजेत. आता या ठिकाणी आम्ही जे तुम्हाला शिकवतो ते फक्त तुम्हाला काही 12वीच्या परीक्षेत लिहिण्यासाठी शिकवत नाहीत, तर प्रत्यक्षात त्याचा आपण वापर केला पाहिजे. तसं आपण आचरण केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आचरणात आल्या पाहिजेत. ज्यावेळेस या गोष्टी आपल्या आचरणात येतील त्यावेळेस हे सगळं आपल्याला लक्षात राहू शकतं. कारण त्याच पद्धतीने आपण आचरण करणार आहोत आणि त्याच पद्धतीने आपण पेपरमध्ये लिहिणार आहोत. अगदी त्या पद्धतीने पेपरमध्ये लिहायचंय. आपण जर आचरण केलं तर पेपरमध्ये लिहिताना आपल्याला अगदी सोपं जाईल. तरी देखील विद्यार्थी मित्र हो, हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करावे आणि नवनवीन व्हिडिओ पाहावे. तसेच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला मात्र विसरू नका.